व्यासपीठावर आजचे अध्यक्ष म्हणून आत्ता अनुपस्थित आहेत, पण थोड्या वेळापूर्वी आपल्यामध्ये होते आणि पुन्हा येण्याचा प्रयत्न करणार आहेत असे पद्मश्री पवार सर, आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत किसनजी, आमचे मित्र सचिनजी, त्यांचं सर्व मित्रमंडळ, माझ्या आधी अत्यंत चांगल्या पद्धतीनं जे दोन व्यक्तींनी आपलं मत इथं व्यक्त केलं ते देवा जिंजाडेजी आणि नितीन थोरातजी, आणि ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे त्या उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, त्यांचे काही प्रमाणात उपस्थित असलेले पालकवर्ग, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आज खूप चांगला योग आहे. आज आपण जिजाऊंना स्मरण करतो आहोत, स्वामी विवेकानंदांना स्मरण करतो आहोत. जिजाऊ यांना आपण एक आयडेंटिटीनं ओळखतो, त्यांना आपण ओळखतो की त्या छत्रपतींच्या मासाहेब, त्या राजमाता, ज्यांनी 2 छत्रपती घडवले. सईबाईंच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांचं सुद्धा संगोपन ज्यांनी केलं, अशा जिजाऊ मासाहेब. पण या जिजाऊ स्वतः व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा खूप थोर होत्या, खूपच थोर होत्या. म्हणजे फक्त आई म्हणून नाही, त्या एक खूप कुशल प्रशासक होत्या, खूप शिस्तप्रिय होत्या. म्हणजे जिजाऊ हे नाव समोर आलं की त्यांच्या खूप छटा डोळ्यासमोर येतात. त्यातली एक गोष्ट जर सांगायची झाली तर महाराजांना खूप लहानपणापासून कुठलेही शौकांपासून जिजाऊ मासाहेबांनी बाजूला ठेवलं. त्यांच्यावरती समतेचे संस्कार केले, शिस्तप्रियतेचे, इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य, नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये घडवले, चांगले संस्कार. तुम्हाला इतिहासामध्ये अनेक राजे महाराजे जे खूप शूर होते, ज्यांनी खूप लढाया जिंकल्या, जे कधीच लढाई हरले नाहीत, असं नेतृत्व तुम्हाला पाहायला मिळेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांइतका नीतिमूल्य जपणारा, नीतिमान राजा, इतका चारित्र्य संपन्न राजा आपल्याला आपल्या किंवा विश्वाच्या इतिहासामध्ये क्वचितच सापडतात. आणि त्यांची जी ही नीतिमान असणं आहे, त्यांचं हे जे चारित्र्य संपन्न असणं आहे, ते जिजाऊंची त्यांना असलेली सगळ्यात मोठी देण आहे. एकदा वडिलांना भेटण्याकरिता बंगळुरूमध्ये ज्या वेळेला महाराज आणि जिजाऊ माता गेलेल्या होत्या, आणि तिथे महालामध्ये सुरू असलेले काही नाच गाण्याचे कार्यक्रम खिडकीतून बघत असताना त्यांनी महाराजांना पाहिलं. त्यावेळेला महाराजांना जी शिकवण त्यांनी दिली, महाराज तेव्हा लहान होते, आयुष्यभरात पुन्हा त्या पदावरती महाराज कधीच गेले नाही. आणि म्हणून आज आपण महाराजांना ओळखतो की शत्रूची स्त्री सुद्धा आपल्या समोर आलेली असताना तिला साडी चोळी करून तिला आईची उपमा देऊन परत पाठवणारा राजा मला वाटतं विश्वामध्ये एकमेव असेल किंवा खूप अभावाने असेल. आणि आपल्याला सुद्धा आज जेव्हा आपण जिजाऊंचं स्मरण करतो आणि महाराजांचं स्मरण करतो, त्यावेळेला अनेक मुलं दिसतात की जे महाराजांसारखी हेअरस्टाईल किंवा दाढी किंवा तसे लुक्स ठेवू पाहतात, किंवा त्यांचं नाव असलेलं, त्यांची प्रतिमा असलेले टी शर्ट्स घालताना दिसतात, किंवा घोषणा देताना दिसतात, किंवा त्यांच्यासारखी चंद्रकोर लावताना दिसतात. परंतु महाराजांचं जर खरंच काही अनुकरण करायचं असेल आपल्याला, तर ते कसे दिसत होते यापेक्षा ते कसे होते ह्याचं अनुकरण आपण सगळ्यांनी करणं खूप आवश्यक आहे. आणि भारतातल्या असंख्य स्त्रिया ज्यांना असं वाटतं की मी गृहिणी आहे, किंवा घरामध्ये माझं कोण ऐकतं, किंवा मी वेगळं काय करू शकते, अशा सगळ्या स्त्रियांसाठी जिजामाता हा एक अखंड ऊर्जेचा स्रोत आहे की एक स्त्री काय करू शकते. तिने जर ठरवलं तर ती काय करू शकते, ती 2-2 छत्रपती घडवू शकते, आणि असे घडवू शकते की जे एका मनसबदारीतून, जहागिरीतून तेवढ्यावरती विसंबून न राहता त्याला नाकारून स्वतःचं स्वराज्य घडवू शकतात. असं काहीतरी कोणी माता जेव्हा ठरवते तेव्हा ती घडवू शकते. जिजामातांचं उदाहरण पवार साहेबांनी पण सांगताना सांगितलं की दुष्काळ पडल्यानंतर काय केलं पाहिजे याचा एक अनुभव त्यांनी आयुष्यामध्ये घेतला, आणि त्यानंतर जिथे जिथे
स्वतः महाराजांनी किल्ले उभारलेले आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या शिकवणुकीची छाप आपल्याला जलाशयांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जी कूटनीती आहे, जे चातुर्य आहे, म्हणजे आग्रामधून त्यांची बादशहाच्या हातावर तुरी देऊन सुटका असू दे किंवा अफजल खानाचा वध असू दे, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण आज कथा म्हणून ऐकतो तेव्हा सुद्धा आपल्याला त्या अशक्यप्राय वाटतात. बादशहाच्या हातावर तुरी देऊन दिल्लीतून सुटका हा प्रसंग जेव्हा जेव्हा वाचण्यात येतो, ऐकण्यात येतो, मला हा अभूतपूर्व वाटतो, अशक्यप्राय वाटतो की असं कसं होऊ शकतं. पण हे घडलं कारण बालपणापासून जे शिस्तप्रिय पद्धतीनं आणि ज्या पद्धतीच्या विचारसरणीमध्ये त्यांना घडवलं गेलेलं आहे की आपलं लक्ष समोर असताना एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग आपल्या समोर काय उभा राहू शकतो याचा विचार सातत्यानं करत राहणं, हार कधी न मानणं. किती प्रसंग आले, तहामध्ये किती किल्ले दिले आणि ते किल्ले पुन्हा जिंकले. वडिलांना अटक केलं गेलं, त्यांना सोडवणं असेल, आईचं छत्र हरपणं असेल, कितीतरी लढायांमध्ये मात खाणं असेल, मात देणं असेल. महाराजांनी कितीतरी यशही पाहिली, त्यांनी ते कधी हुरळून गेले नाहीत, आणि कितीतरी अपयशही पाहिली, त्या अपयशांनी ते कधीही खचून गेले नाहीत, पुन्हा नव्याने उभे राहिले. महाराजांचं युद्ध कौशल सोडून सुद्धा त्यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आरमाराचे प्रणेते, असा पहिला व्यक्ती ज्याला हे कळलं की समुद्रावर जर आपण राज्य केलं तर आपण विश्वावरती राज्य करू शकतो. आरमाराचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज. आपण आज भाषेवरती बोलणारच आहोत कारण आपली मराठी भाषेची जाण असणारी इंग्रजी शाळा, असं आपण सुरुवातीपासून बोलत आलोय. महाराज पहिले आहेत ज्यांना असं वाटलं की फारसी आणि उर्दूचा खूप प्रभाव आहे आपल्या एकंदरीत राज्यकारभाराच्या भाषेवरती, आणि त्याला पर्यायी मराठी शब्दच नाहीत. सो असा मराठी भाषेचा शब्दकोश बनवून घेणारा पहिला राज्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराज. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही त्याला त्याचं मानधन दिल्याशिवाय स्पर्श करू नये असं आपल्या सैन्याला सांगणारा राजा छत्रपती शिवाजी. नाही तर पूर्वीच्या काळी असं असायचं, सैन्य निघायचं, सैन्य ज्या ठिकाणी मुक्काम करेल ते गाव असंच करून जायचं, ते कारण सोबत काही नसायचं. त्याच गावकऱ्यांकडून धान्यही घ्यायचं, भाजी घ्यायची, त्यांनाच जेवण बनवायला लावायचं, तिथेच जेवायचं. ही पद्धत होती आदिलशाही, निजामशाही किंवा इतर अनेक इतर सत्तांमध्ये सुद्धा. हा असा पहिला राजा. त्या काळी प्रदूषण नव्हतं, गाड्या नव्हत्या. असं असताना सुद्धा जी जुनी झाडं आहेत, मोठी झाडं आहेत, ज्यांना वाढण्यासाठी शेकडो वर्ष लागतात, असं झाड तोडलं जाऊ नये. इंधनासाठी जर लाकूड घ्यायचं असेल तर ते लाकूड अशा झाडाचं घेतलं जावं जे झाड वटलेलं आहे, जे गवत सुकलेलं आहे. म्हणजे निसर्गाची कोणत्याच पद्धतीची हानी आजच्या मानाने तेव्हा काहीच नव्हती, तरी सुद्धा निसर्ग आणि पर्यावरणाचं रक्षण करणं ही गोष्ट महाराज आपल्याला देऊन गेले. आणि या सगळ्यांच्या मुळाशी जिजाऊ आहेत, आणि म्हणून जिजाऊंचं पवित्र स्मरण आज आपण आजच्या दिवशी करतोय, आणि मला तुमच्या सगळ्यांशी त्यावर संवाद साधता येतोय, ह्याचा मला खूप आनंद आहे. दुसरं व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद. राष्ट्रीय युवक दिन म्हणून आपण आजचा दिवस साजरा करतो. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये आता आपण आज आईचा महिमा सरांकडून पण ऐकलेला आहे, त्याच्यातच एक छोटीशी भर मला टाकायची आहे. स्वामी विवेकानंद लहानपणी आपल्या वडिलांना बग्गीतून जाता येताना पाहायचे. त्या बग्गीमध्ये जो मागे बसलेला असतो त्याचं सीट हे थोडंसं कमी उंचीवर असतं, आणि जो बग्गी चालक आहे त्याला एक चांगलं विजन मिळावं चालन करत असताना, म्हणून त्याचं सीट हे वरती असतं. तर ते बग्गी चालकाला पाहायचे ते, आणि आईला म्हणायचे की मला सुद्धा असं सारथी व्हायचंय. तर आई त्यांना म्हणाली की जो तू जरूर सारथी हो, पण तू श्रीकृष्णासारखा सारथी हो. म्हणजे क्षेत्र आपल्या मुलानं जे निवडलं, कुठलंच क्षेत्र कमी नसतं, प्रत्येक क्षेत्र चांगलं आहे. आपल्या समाजामध्ये समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी, राष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी फक्त कोणातरी एका क्षेत्रातली माणसं चांगली असून चालत नाहीत, सगळ्याच क्षेत्रामध्ये खूप चांगली माणसं असावी लागतात. त्यामुळे इथे जे पालक वर्ग उपस्थित आहेत त्यांना माझी ही विनंती आहे की मुलांनी तर आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांचा विचार करावाच,
पण पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना नेमकं काय आवडतंय, त्यांना काय रुचतंय, आयुष्यभर कोणती गोष्ट त्यांना करायला आवडेल, ते त्यांना ठरवू द्यावं. ते ठरवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध पर्याय काय काय आहेत, ते सर्व पर्याय पालकांनी त्यांच्यासमोर उपलब्ध करून द्यावेत. आणि ते जे काही करायचं ठरवतील ते सर्वोत्कृष्ट कसं करता येऊ शकेल, यासाठी आपल्या मुलांना पूर्णपणे त्यांनी सपोर्ट करावा. जसं स्वामी विवेकानंदांच्या आईंनी सारथी व्हायचंय, तर सर्वोत्कृष्ट सारथी कोण आहे? आतापर्यंत आपण ऐकलेल्या ह्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट सारथी श्रीकृष्ण. त्यामुळे सारथीच व्हायचं असेल तर ते श्रीकृष्णासारखं व्हावं, असं सांगून त्यांच्या विचाराला एक योग्य आयाम आणि दिशा देण्याचं काम स्वामी विवेकानंदांच्या आईने केलं. आणि स्वामी विवेकानंदांसारखा इतका कुशाग्र बुद्धिमत्तेचा एक व्यक्ती आपल्या भारतामध्ये होऊन गेला, ज्याने आपल्याला विचारांची खूप मोठी देण दिली. आणि मला असं वाटतं की ते त्यांच्या त्या भाषणाच्या सुरुवातीला ज्या काही मिनिटं टाळ्या पडत होत्या, कारण वसुदैव कुटुंबकम ही जी आपल्या भारताची संस्कृती आहे, ही कदाचित इतर कुठल्याच ठिकाणी विचार केली गेलेली नसावी. आणि जेव्हा ते पहिल्यांदा तिथं जाऊन विदेशातल्या सगळ्या महिला आणि पुरुषांना बंधू भगिनी म्हणून हाक मारतात, तर त्याचं कौतुक वाटणं खूप स्वाभाविक होतं. परंतु हा वसुदैव कुटुंबकमचा विचार संपूर्ण विश्वामध्ये प्रचलित करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचं सुद्धा आज आपण इथं स्मरण करतोय. सावित्रीबाई फुले, नुकतीच आपण त्यांची जयंती साजरी केली. ही एक अशी आई की जिने स्त्री शिक्षणासाठी किती म्हणून खस्ता खाल्ल्या असतील, ह्याचा आपण मोजमापच करू शकत नाही. त्या जेव्हा घरातून निघायच्या तेव्हा अनेक लोक असे होते की स्त्रियांनी का शिकलं पाहिजे, ते परक्याचं धन असतात, स्त्रिया शिकल्या तर त्या अनकंट्रोलेबल होतील, त्यांना कंट्रोल करता येऊ शकणार नाही, अशा विचारांची सुद्धा माणसं होती की ज्यांना स्त्रियांनी शिकावं असं वाटत नव्हतं. त्यामुळे ते विरोध करायचे. त्या जेव्हा घरातून बाहेर पडायच्या त्यावेळेला त्यांना शेणाचा मारा केला जायचा, दगड फेकून मारले जायचे, कचरा त्यांच्या अंगावर टाकला जायचा. असं सगळं करत असताना सुद्धा त्या शाळेमध्ये यायच्या. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनींना सुद्धा घरातून त्या शाळेपर्यंत आणणं ही खूप मोठी रिस्क असायची. कितीतरी पालक आपल्या मुलींना पोत्यात घालून खांद्यावर टाकून आणायचे आणि मुलीला शाळेत आणून मग तिथं सोडायचे. अशी सुरुवात झालेली आहे स्त्रियांच्या शिक्षणाची. आज इथे 50% मुलं आणि 50% मुली दिसत आहेत. मला असं वाटतं की हे चित्र खरी श्रद्धांजली आहे सावित्रीबाई फुलेंसाठी, जे समाज देऊ शकतो. आपण समतेच्या बाजूने चाललो आहोत, दर दिवशी आपण एक एक पाऊल तिकडे टाकतोय, पण आपण अजून पोहोचलो नाही आहोत तिथे. ते पोहोचण्यासाठी सुद्धा अजून खूप लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना ठरवावं लागेल आणि या समतेच्या दिशेने आपल्याला तो प्रवास करावा लागेल. कारण यासाठी खूप खूप बलिदानं दिली गेलेली आहेत. अजून एक नाव न उच्चारता मला पुढे जाता येणार नाही, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहुपत्नीत्वाची पद्धत होती भारतामध्ये अनेक ठिकाणी. एका पुरुषाला अनेक स्त्रिया असायच्या. आणि मग त्या स्त्रियांची अर्थात दुय्यमत्व तर होतच, पण काडी मोल किंमत असायची. हिंदू कोड बिल आणलं की एका पुरुषाला एकच पत्नी असू शकते आणि पुरुषा इतकंच स्थान महिलेचं सुद्धा आहे. ही समता एका क्षणात आणण्याचा प्रयत्न या हिंदू कोड बिलच्या माध्यमातून केला. त्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले, खूप झगडावं लागलं, कारण त्याही वेळेला या बिलला विरोध करणारे अनेक लोक होते, मोठे मोठे लोक होते. परंतु त्यांनी तो केला आणि हिंदू कोड बिल आणलं. त्यामुळे शाहू फुले आणि आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कायम नवीन दृष्टिकोन हा संपूर्ण समाजाला, भारताला दाखवलेला आहे. महाराष्ट्राचं योगदान भारताच्या एकूण इतिहासामध्ये काय आहे सगळ्यात मोठं असं जर विचारलं तर आपल्याला सांगावं लागेल की चळवळी, महाराष्ट्रातल्या चळवळी ह्या महाराष्ट्रानं भारताला दिलेलं सगळ्यात मोठं योगदान आहे. मग ती वारकरी संप्रदायाची चळवळ असू दे किंवा सर्व समाज सुधारकांच्या चळवळी असू देत, संतांनी केलेल्या चळवळी असू देत. आणि म्हणून महाराष्ट्रावरती ही कायम एक अलिखित जबाबदारी आहे की आपण नेतृत्व करायचं आहे चांगल्या गोष्टींचं. चांगल्या गोष्टीमध्ये, प्रागतिक असण्यामध्ये आपण सगळ्यात पुढं असायचं आहे. आणि म्हणून आपण ह्यांच्या सगळ्यांच्या स्मरणांनी मी माझ्या पुढच्या संवादाला सुरुवात करते. मी सचिनला विचारलं होतं की मी इथं काय बोलणं अपेक्षित आहे. तर सचिनने मला ज्या विषयावरती बोलायला सांगितलंय की हे स्पर्धेचं युग आहे
आणि स्पर्धा परीक्षा नाही पण ओव्हरऑल स्पर्धेविषयी मी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. आमचं बालपण खूप चांगलं होतं. 5-6 वर्षांचे होईपर्यंत आम्ही काही शाळेत गेलो नाही. 6 वर्षानंतरच आम्ही शाळेत गेलो. आता 2.5 वर्षाची झाली की मुलं शाळेत जायला सुरुवात झालेली आहे. आणि फक्त शाळेतच नाही, त्यांच्या परीक्षा सुद्धा होतात, कॉम्पिटिशन सुद्धा होतात. त्यामुळे ह्या स्पर्धेची सुरुवात त्या मुलाला काही कळण्याच्या आतच होते आणि ही स्पर्धा जोवर जीवन आहे तोपर्यंत आहे, ती कधीही संपत नाही. परंतु एक गोष्ट मला जी तुम्हाला सांगायची आहे की ही स्पर्धा निरोगी स्पर्धा असावी. निरोगी स्पर्धा असावी. आपण प्रयत्न करावेत की आपण आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जावं. पण दुसरं कोणी पुढे जात असेल तर त्याचा सन्मान करणं, त्याच्याकडून चांगलं शिकणं आणि त्याचं मोठ्या मनानं अभिनंदन करणं, हे जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत या स्पर्धेची मजा आपल्याला येणार नाही. स्पर्धा म्हटलं की सगळ्यात आपल्याला एकदम डोळ्यासमोर काय येतं? खेळातली कुठली तरी स्पर्धा येते. फक्त स्पर्धा हा शब्द म्हटला, बरोबर? तर त्या स्पर्धेमधूनच, खेळामधूनच हा खिलाडू वृत्ती नावाचा शब्द आलेला आहे. खिलाडू वृत्ती म्हणजे काय? अब्राहम लिंकन यांनी आपल्या मुलाच्या शिक्षकांना पत्र लिहिलं होतं, तुम्ही माझ्या मुलाला कसं घडवा. तर माझ्या मुलाला तुम्ही असं घडवा की जो विजयाने हर्षित होऊन जाणार नाही आणि जो पराजयाने पराभूत होऊन जाणार नाही. पराजय होऊ शकतो, हार होऊ शकते, पण मनाने पराभूत होऊ नका. अपराजित मनाने पुन्हा उभा राहा आणि पुन्हा खेळायला पुढे जा. त्यामुळे जर ही स्पर्धा आपण अशी कुंठित मानसिकतेनं करणार असू तर आपल्या वाट्याला फक्त दुःख येणार आहे. कारण कधीतरी कोणीतरी कुठेतरी आपल्या पुढे असणारच आहे. ही स्पर्धा आपल्याला निरोगी भावनेनं करता आली पाहिजे. पण हे स्पर्धेचं युग आहे, आपल्याला स्पर्धा मात्र करता आली पाहिजे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच वेळेला अंगीकाराव्या लागतील. एक म्हणजे स्पर्धा करण्याचं कौशल आणि दुसरं म्हणजे त्या स्पर्धेमध्ये खिलाडू वृत्तीनं, निरोगी मनानं स्पर्धा करण्याचं कौशल. त्यामुळे या दोन गोष्टींचा तुम्ही विचार करावा. अनेक अडीअडचणी तुमच्या समोर येणार आहेत. अनेक वेळेला असं वाटणार आहे की सगळं काही संपलं, आता परत कसं उभं राहायचं. माझी खूप आवडत्या 2 ओळी आहेत, त्याला रिप्लेसमेंट अजून चांगल्या ओळी मला सुचल्या नाहीयेत. त्यामुळे मी प्रत्येक व्यासपीठावरती त्या मला सांगायला आवडतं की संकट प्रत्येकावर येतात, पण या संकटांवरती मात करायला जो शिकतो तो पुढे निघून जातो. एक पत्थर, दोन दगडांची गोष्ट आहे. एक पत्थर चोट खाके कंकर कंकर हो गया. तुम्ही बघितलं असेल बघा, मोठा एखादा दगड असतो, त्याच्यात आत कुठेतरी पोकळी असते. एखादा छन्नी हातोड्याचा घाव तो सहन करू शकत नाही, तर घाव घातला की त्याचे खडे खडेच होऊन जातात. तो एक पत्थर चोट खाके कंकर कंकर हो गया, और एक पत्थर, दूसरा पत्थर चोट सह के शंकर शंकर हो गया. तर आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला कंकर व्हायचं आहे की आपल्याला स्वतःला घडवायचं आहे. जो छन्नी हातोड्याचे घाव घेऊ शकतो, झेलू शकतो, पचवू शकतो, तो स्वतःमधून एक सुंदर मूर्ती निर्माण करू शकतो. आणि जो हे घाव पचवू शकत नाही तो खड्यांसारखा विखरून जाईल. त्यामुळे ही स्पर्धा करत असताना, स्पर्धेच्या या युगाला तोंडी आपण त्यांच्या जात असताना आपल्याला स्वतःला कणखर बनवायला हवं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये न्यूजपेपरमध्ये बातम्या येतात, कोणीतरी मुलाने आत्महत्या केली. जसं एक उदाहरण माझ्या आधी सांगण्यात आलंय की आयफोनसाठी वडिलांची हत्या केली. कितीतरी जण आयफोनसाठी आत्महत्या पण करत आहेत. 10वी मध्ये कमी मार्क पडले, पेपर कठीण गेला, नापास झाले म्हणून मुलं काहीतरी चुकीचं पाऊल उचलत आहेत. तर या सगळ्या मुलांना आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या पालकांना माझं हे आव्हान आहे की काय बरं फरक पडत असेल, आधी का असं करत नव्हते लोक आणि आता का करतायत? त्याच्यामध्ये अनेक कारण आहेत, एक कारण नाहीये. पण पालक आणि मुलांच्या मधला संवाद कमी होतोय का? आपापल्या कुटुंबामध्ये आपण हे पाहावं. संवाद करणं हे पालक किंवा मुलं यापैकी कुणा एकाची जबाबदारी नाहीये, ती दोन्हींची जबाबदारी आहे. शाळेत काय घडलंय, माझं काय चुकलंय, माझी कोणाशी भांडणं झाली आहेत का, मला कोणी त्रास देतंय का, मला कोणी टोमणे मारतंय का ज्याचा मला त्रास होतोय, हे मुलांनी पालकांसोबत शेअर केलं पाहिजे. आणि पालकांनी सुद्धा मुलांना, बाबा तुझं कसं चाललंय, आज कसा होता तुझा दिवस, हे करण्यासाठी फार वेळ लागत नाही. दिवसातली काही मिनिटं जर आपण आपल्या कुटुंबासाठी काढू शकलो आणि पालक आणि मुलं एकमेकांशी बोलू शकले तर या संवादातूनच कितीतरी प्रश्न सॉल्व्ह होतील. आपलं मूल काहीतरी चुकीच्या मार्गाने विचार करत आहे तर आपल्याला त्याला इमिजिएटली करेक्शन करता येऊ शकेल, त्याला योग्य मार्गावरती आणता येऊ शकेल.
आपल्या मुलाला कशाचा त्रास होत असेल आणि ते त्याच्या ट्रॉमामध्ये जात असेल, त्या मुलाला त्याच्यातून लवकरात लवकर आपल्याला बाहेर काढता येऊ शकेल. त्याला कुठल्या गोष्टीची भीती वाटते, या सगळ्या गोष्टी मुलांनी पालकांशी शेअर करणं खूप आवश्यक आहे आणि पालकांनी मुलांशी या गोष्टीवरती बोलत राहणं खूप आवश्यक आहे. व्यसनाधीनता हा आजकालच्या परिस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणारी गोष्ट आहे. तर हे सगळ्या मुलांना मला एक सांगायचं आहे. आमचे एक मॅथमॅटिक्सचे सर होते, सारडा सर म्हणून, त्यांच्याकडे मी गणित शिकायचे. ते कायम सांगायचे 12वी नंतर पुढचे 5 वर्ष, 12वी पण नाही ऍक्च्युअली 10वी नंतर पुढचे 5 वर्ष जर तुम्ही कष्ट कराल तर तुमचं आयुष्य सुकर होईल, आणि 10वी नंतर 5 वर्ष जर तुम्ही मजा कराल तर तुमचं आयुष्य पूर्ण कष्टप्रद होईल. त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं असं कसं शक्य आहे, पण आता मागं वळून बघताना त्यांचं जे म्हणणं होतं ते पटतंय. खूप महत्वाचं वय आहे हे, काहीतरी करून दाखवण्याचं वय आहे, खूप अभ्यास करण्याचं वय आहे, खूप काही नवीन शिकण्याचं वय आहे. त्यामुळे तुम्ही आता त्या वयोगटामध्ये आहात की जेव्हा तुम्ही झोकून देऊन स्वतःचं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही काही वर्ष जर तुम्ही स्वतःला एका नियमामध्ये बांधलत, तुम्ही स्वतः काही शिस्त स्वतःला लावलीत आणि जर कष्ट केले तर तुम्हाला आयुष्यभर पुन्हा पश्चाताप करावा लागणार नाही. पण आत्ता केलेली 5-6 वर्षांची मजा कदाचित आयुष्यभर चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज निघून गेल्यानंतर आपण तेव्हा असं नव्हतं करायला पाहिजे, आपण तेव्हा अभ्यास करायला पाहिजे होता, असं आयुष्यभर तुम्हाला वाटायला भाग पाडू शकतं. अर्थात काही लोक त्याही टप्प्याच्या पुढे गेलेले असतील तर शेवट कधीच नसतो. तुम्हाला जेव्हा कळेल, जब जागे वही सवेरा, ज्या क्षणी तुम्हाला कळेल आपलं चुकलंय आणि तुम्ही स्वतःच्या चुकांवरती मात करायला सुरुवात कराल, तुम्हाला पुढे जाण्यासाठी विशेष त्यामध्ये कायम वाट सापडते. त्यामुळे जे त्या टप्प्याच्या पुढे गेले असतील त्यांचं सगळं संपलंय असं मला म्हणायचं नाही, परंतु या वयोगटातल्या मुलांच्या समोर खूप ऑपॉर्च्युनिटीज असतात, खूप काही असतं, खूप शिकण्यासारखी तुमची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता असते, तिचा आपण सगळ्यांनी खूप उपभोग घेतला पाहिजे. थोड्या वेळापूर्वी जिंजाडेजींनी विचारलं की किती लोक कवी किंवा लेखक होणार आहेत, आणि दुर्दैवाने एकही हात वरती आला नाही. म्हणजे तुम्ही आम्ही जे काही बनलो किंवा बनणार आहोत ना, ते सगळ्या बुद्धिवादी लेखक आणि कवींची कृपा आहे, हे कधीच विसरू नका. कोणीतरी महान व्यक्तीने असं लिहून ठेवलंय, एज्युकेशन इज व्हॉट रिमेन्स when everything that is learned is unlearned. शिक्षण ही एकमेव गोष्ट कायम उरते जेव्हा शिकलेलं सगळं विसरलं जातं. शिकलेलं सगळं जेव्हा आपण गमावतो त्यावेळेला एज्युकेशन ही एकमेव गोष्ट शिल्लक राहते. एज्युकेशनचं खूप महत्व आहे, आणि हे एज्युकेशन कशाच्या जीवावर तरलेलं आहे, कशावरती आहे? हे कुठलाही विषय निवडा, त्या विषयातल्या व्यक्तीनं लिहिलंय, ऑथर, कोणी पण रिसर्च पेपर लिहितो, तो विज्ञानाचा असू दे, सामाजिक शास्त्राचा असू दे, त्याला ऑथर म्हटलं जातं. तो लेखक आहे त्या कॉन्सेप्टचा, त्या पेपरचा. याच सगळ्या लेखकांच्या संकलनाचं सार आहे जे तुम्हाला पुस्तक रूपामध्ये समोर दिलं जातं, आणि ती पुस्तकं तुम्ही वाचता, त्या कथा तुम्ही वाचता, त्याच्यातूनच तुमचं शिक्षण होतं, आणि तुम्ही जे काही बनता ते त्याच्यातूनच बनता. त्यामुळे लेखक होणं, कवी होणं, शिक्षक होणं हे खूप नोबल प्रोफेशन्स आहेत, आणि हे खूप कठीण काम आहे. माझी आई प्राथमिक शिक्षिका होती. रिसेंटली तिने VRS घेतली, आणि म्हणजे 3-4 महिन्यांपूर्वी, आणि तिने VRS नसती घेतली तर ती 31 जानेवारीला आता रिटायर झाली असती. काही कौटुंबिक कारणास्तव तिला 4-5 महिन्याआधी रिटायरमेंट घ्यावी लागली. पण मी शिक्षकाचं जीवन बघितलेलं आहे. किती शिस्तप्रिय असतो शिक्षक, प्रत्येक दिवशी अभ्यास करतो, प्रत्येक दिवशी. मी ॲज अ पोलीस नाही करत प्रत्येक दिवशी अभ्यास. एकदा एक कायदे शिकलेले असतात, पुन्हा जेव्हा कायद्यामध्ये अमेंडमेंट होते तेव्हाच अभ्यास करावा लागतो, नवीन काहीतरी केस येते तेव्हाच अभ्यास करावा लागतो. अन्यथा रुटीन काम करतात अनेक प्रोफेशन मधली लोक. पण ही काही गोष्टी आहेत ज्याच्यासाठी रोज अभ्यास करावा लागतो. लेखक, कवी, शिक्षक एव्हरी डे, प्रत्येक दिवसाचे कष्ट आहेत, आणि म्हणून ह्या प्रोफेशन्स विषयी माझ्या मनामध्ये आत्यंतिक आदर आहे. तो सगळा आदर तुमच्यामध्ये पण असावा. ही हसण्याची गोष्ट अजिबातच नव्हती. हात कोणाचा खाली असेल, माझा हात खाली होता, मी लेखक होऊ शकणार नाही, त्याचं वेगळं कारण आहे की मला त्याच्यासाठी करता येण्याजोगे कष्ट करण्याची आज माझी स्थिती नाही, म्हणून मी हात वर केला नाही, नाही तर मी केला असता, कारण ते खूप थोर काम आहे.
ज्ञानाचं संकलन आहे जे पुढच्या पिढ्यांना दिशा दाखवत राहतं. त्यामुळे तुमच्यापैकी कोणामध्ये खरोखर ही वाचनाची आवड असेल, लेखनाची गोडी असेल, तर केवळ इतर चार चौघ त्याला एक रुटीन प्रोफेशन म्हणून प्रायोरिटाईज करत नाहीत म्हणून तुम्ही पण करू नये असं नाहीये. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात. आपण मात्र कुठल्या तरी एकाच पर्टिक्युलर कलेला ज्ञान म्हणून पुढे चाललो. खरं तर सगळ्याच गोष्टी ज्ञान आहे. मडकं घडवणं ज्ञान आहे, चप्पल बनवणं ज्ञान आहे, शेती करणं ज्ञान आहे. पण आपण फक्त एका पर्टिक्युलर फ्रेमवर्कमध्ये ज्ञानाला बघितलं. ह्या सगळ्या प्रकारच्या ज्ञानांना आपण पाहिलं नाही आणि म्हणून कदाचित आपण समतेपासून थोडेसे दूर आहोत. आपण जेव्हा ह्या सगळ्या कलांना आणि सर्व प्रकारच्या ज्ञानांना ज्ञान म्हणून आणि कला म्हणून समान काय म्हणूया आपण समान रिस्पेक्ट द्यायला आपण शिकू, त्यावेळेला समतेच्या दृष्टीने, सामाजिक समतेच्या दृष्टीने टाकलेलं ते आणखी एक पाऊल असेल असं मला वाटतं. भाषा इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, पण मराठीची जाण ठेवणारी ही शाळा असणार आहे ह्याचं मला खरोखर खूप कौतुक वाटतंय आणि खूप आनंद आहे या गोष्टीचा. खेडगावमध्ये कोणी सातपुते पुढे येतात आणि ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, ह्याचा सातपुते म्हणून पण एक वेगळा विशेष आनंद आहे मला. मी 12 वर्षापूर्वी माझं IPS मध्ये सिलेक्शन झालं. त्यानंतर मी नगरमध्ये कधीही ड्युटी केलेली नाही आणि कदाचित कधीच करणारही नाही. कारण ना, तुम्ही ज्या ठिकाणचे असता, ज्या ठिकाणचे तुम्ही असता त्या ठिकाणी तुमची म्हणजे पोस्टिंग जनरली आपणही मागत नाही आणि ती दिली जात नाही शक्यतो. सो बाहेरच मी राहिलेली आहे. पुण्यामध्ये राहिली आहे, जालना, जळगाव, सातारा, सोलापूर, मुंबई. तर खूप ठिकाणच्या भाषांचे संस्कार माझ्या भाषेवरती झालेले आहेत. तरी सुद्धा मला 2 वाक्य जर बोलताना कोणी ऐकलं तर ओळखतात की तुम्ही नगरी आहेत ना. ही असते भाषा जी कधीच जात नाही. तिच्यावर कितीही दुसऱ्या भाषांचे संस्कार होऊ शकतात, कितीही इतर गोष्टींचे संस्कार होऊ शकतात, पण भाषा जात नाहीत. कोणीही नगरी मला केवळ 2 वाक्यांवरून ओळखू शकतो की मी नगरी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. माझी भाषेमधून तो जो माझा नगरी बोलण्याचा ढंग आहे तो कधीच जाऊ नये अशीच माझी आशा आणि अपेक्षा स्वतःकडून राहील. मग जर आपण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात जी काही कोसांवरती आपली मराठी भाषा थोडी थोडी वेगवेगळ्या ढंगाने बोलली जाते, त्याचा सुद्धा आपल्याला एवढा अभिमान वाटतो इथे नगरमध्ये बोलत असताना, तर मराठी म्हणून मराठी भाषेचा आपल्याला किती अभिमान असायला पाहिजे. पण मराठी माणसाला दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना असा काही अभिमान आहे असं फारसं दिसून येत नाही, दुर्दैवाने. म्हणजे उदाहरणार्थ 2 मराठी पुण्यामध्ये एकमेकांशी इंग्रजी बोलत असतात, 2 मराठी इंग्लंडमध्ये भेटले तर एकमेकांशी इंग्रजीत बोलतात. तेच इतर अनेक भाषिक समूह आहेत, बेंगोली आहे, हिंदी आहे, तमिळ आहे, मल्याळम आहे. ही माणसं जर कुठेही भेटली जगाच्या कोपऱ्यामध्ये तर ती एकमेकांशी स्वतःच्या भाषेमधून कम्युनिकेट करतात. मग आपण फक्त म्हणायचं की आम्हाला भाषेचा खूप अभिमान आहे, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपला तो अभिमान दिसणार कसा? बर, आता आपल्या भाषेचा अभिमान बाळगायचा म्हणजे इतर भाषा शिकायच्या नाहीत का? ते शिकणं आवश्यकच आहे. कारण तुम्ही जोपर्यंत इतर भाषा शिकणार नाही तोपर्यंत तुम्ही इतर क्षेत्रांमध्ये पोहोचू शकणार नाही. तुम्ही जोवर त्या क्षेत्रांमध्ये पोहोचणार नाही तर त्या क्षेत्रांमध्ये तुम्ही तुमची भाषा आणि संस्कार घेऊन जाऊ शकणार नाही. इंग्रजांनी संपूर्ण पृथ्वीवरती राज्य केलं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यांच्या साम्राज्यात कधी सूर्य अस्ताला पावत नव्हता. कुठेतरी अस्त झाला असेल तर कुठेतरी उदय पण होत होता. इतकं मोठं इंग्रजांचं साम्राज्य होतं. आज इंग्रजी ही का बरं पूर्ण जगाच्या कम्युनिकेशनची भाषा बनली? कारण ते पोहोचले ना प्रत्येक ठिकाणी. त्यांनी राज्य केलं म्हणून त्यांची भाषा पण आज राज्य करत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला जावंच लागेल. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाण्यासाठीचं जे ज्ञान आहे, त्यासाठी लागणाऱ्या ज्या कम्युनिकेशनच्या लँग्वेजेस आहेत, त्यासाठी लागणारं जे स्किल आहे ते आपल्याला शिकावंच लागेल. पण इंग्रज काही स्वतःची इंग्रजी विसरून भारतात आले नाहीत. भारतात आले म्हणून त्यांनी भारतीय भाषा बोलायला सुरुवात केली नाही. त्यांनी इथे शाळा काढल्या, इथल्या मुलांना इंग्रजी शिकवलं, पण त्यांनी स्वतःचा कारभार इंग्रजीतूनच केला. इथे पूर्वी कोणालाच इंग्रजी येत नव्हतं, तरी सुद्धा ते स्वतःच्या भाषेवरून हटले नाहीत.
तसंच आपलं सुद्धा व्हायला हवं. सगळीकडे फिरून येऊन, सगळीकडचं शिकून येऊन पुन्हा आपली संस्कृती आणि आपली भाषा ही आपल्या तितक्याच मनाच्या जवळ राहायला हवी. तिचा तितकाच अभिमान आपल्याला वाटत राहायला हवा. ती आपण सर्व ठिकाणी प्रचलित करत राहिलं पाहिजे. जे मराठीचं मी UPSC करत असताना मराठी भाषा हा माझा वैकल्पिक विषय होता. त्यामध्ये वाचत असताना अनेक विचारवंतांनी असं लिहून ठेवलेलं आहे की भाषा ही तलवारीच्या टोकावरती आहे म्हणून. जिथं ज्याची तलवार चालते, जिथं ज्याची सत्ता चालते, त्याची भाषा चालते. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सत्तारूढ होता यायला हवं आणि आपली भाषा उलट त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा घेऊन जाता यायला हवं. त्यामुळे इंग्रजी माध्यमाची शाळा असणं, ती चांगली असणं, तिनं चांगलं शिक्षण देणं, चांगले विद्यार्थी घडवणं हे खूप गरजेचंच आहे. आणि त्याच सोबत आपल्या माय मराठीची जाणीव त्यांना कायम त्यांच्या मनामध्ये जागृत ठेवणं. आणि ज्याला स्वतःचीच भाषा नीट येत नाही त्याला दुसऱ्याची भाषा नीट कशी येणार? त्यामुळे दुसऱ्या भाषांवरती प्रभुत्व मिळवत असताना स्वतःची भाषा आधी खूप चांगली यायला हवी, हा आग्रह या शाळेनं ठेवावा अशी माझी या शाळेला विनंती आहे. मगाशी पवार साहेबांनी बोलताना सांगितलं की आता इथून पुढे बुके किंवा फुलं वगैरे देण्याच्या ऐवजी तुम्ही पुस्तकच द्या. माझं अगदी अनुमोदन आहे त्या गोष्टीला. तुम्ही खरोखर आता ही सगळी फुलं वगैरे जे रूढी प्रमाणे आपण करत आलेलो आहोत त्या काही गोष्टींना फाटा देऊन काही नवीन गोष्टी सुरू करायला हव्यात. त्याच पद्धतीने निसर्गाचं रक्षण करणं. आता मी जेव्हा आले त्यावेळेला इथे समोर काही फटाके फुटले, मला त्याचं फार वाईट वाटलं. तर ते पण पर्यावरणाचं नुकसानच आहे. आणि शाळा ही जी कॉन्सेप्ट आहे ना, म्हणजे त्या कॉन्सेप्टच्या जर आपण मुळाशी गेलो तर आपल्या लक्षात येईल की मुळात शाळा कशा सुरू झाल्या, का सुरू झाल्या. फार पूर्वी जेव्हा शाळा, गुरुकुल, आश्रम अशी काही व्यवस्था नव्हती त्यावेळेला माणसानं पाहिलं की माझं मूल माझ्यासारखंच वागतंय, मी जसं बोलेल तसंच ते बोलतंय, मी जे करेल तसंच ते करतंय. म्हणजे काय, तर अनुकरण करतंय. माझं मूल माझं अनुकरण करतंय, पण मी तर दोषांचा पुतळा आहे. माझं मूल मला अनुकरण करायला नकोय. मला असं कोणीतरी अनुकरण त्यांनी करायला हवंय की जो परिपूर्ण आहे. मग तो परिपूर्ण कोण, तर तो शिक्षक. आणि अशा पद्धतीने या सगळ्या शाळा या कॉन्सेप्टची सुरुवात झाली. मग पूर्वी गुरूंकडे शिकायला मुलांना पाठवलं जायचं. मग तो राजा स्वतः गुरुकडून शिकून आलेला आहे, त्याला सगळं येतं, मग तरी तो राजा पण आपल्या पुत्रांना का तिकडे पाठवायचा? कारण त्याला असं वाटायचं की माझ्यात जे अवगुण आहेत, माझ्यात ज्या त्रुटी आहेत त्या माझ्या मुलामध्ये असू नयेत. त्याने परिपूर्ण व्यक्तीकडून शिकावं. त्यामुळे इथं जे शिक्षक घेतले जातील, इथं जे शिक्षक असतील, इथं जी मॅनेजमेंट असेल, यांच्यावरती ही खूप मोठी जबाबदारी असेल की आपल्याकडे मुलं का येत आहेत, कारण ते आपल्याला अनुकरणीय समजतात. आपण अनुकरणीय आहोत म्हणजे आपल्याला तितकं चांगलं असावं लागेल. आपण जर काहीतरी चुकीची गोष्ट केली तर ती मुलं सुद्धा चुकीच्या गोष्टी शिकणार आहेत. त्यामुळे सगळ्या चांगल्या कृती कार्यक्रमांची बांधणी करून ते आपल्या विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न या शाळेनं करावा अशी मी त्यांना या निमित्तानं विनंती करू इच्छिते. बरेच म्हणजे इकडे मी बसलेले असताना आता IAS IPS कुणाला व्हायचंय तर बरेच लोक हात वर करतील असं सगळे म्हणत होते. नंतर ते केपींनी बरोबर मुद्दा मांडला की ती सॅलरी किती आहे त्याच्यावरून मुलं ठरवतायत की आपल्याला काय व्हायचं आहे. तो कृपया त्याच्यावरून नका ठरवू ते. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, कितीतरी उद्योजकांपेक्षा IAS IPS ची सॅलरी खूप कमी असते. त्यामुळे सॅलरीसाठी येत असाल तर अजिबात इकडे येऊ नका आणि कुठेच सॅलरीसाठी म्हणून जाऊ नका. असंच क्षेत्र निवडा की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचं 100% कॉन्ट्रीब्युशन देता येईल. तुम्ही जर 100% कॉन्ट्रीब्यूट करू शकत नसाल तर ते क्षेत्र तरी तुम्हाला का न्याय देईल? काय आनंदी राहाल तुम्ही त्या क्षेत्रामध्ये? त्यामुळे क्षेत्र असं निवडा की ज्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला आनंद होतो. मग ते काही पण असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे. इनफॅक्ट सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ते मी पुन्हा आता अधोरेखित करू इच्छिते. कवी नारायण सुर्वे म्हणून गेलेत की ही जी पृथ्वी आहे ना, ही शेषनागाच्या फणावरती नाही, कष्टकऱ्यांच्या हातावरती तरलेली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्राविषयी आपल्या मनामध्ये की हे क्षेत्र कमी, ते क्षेत्र जास्त हे असताच कामा नये. आपण या स्टेजवरती उभे राहिलोय कारण कोणीतरी हे स्टेज बनवलंय. आपण त्या रस्त्यांवरती गाड्यांमध्ये फिरतोय कारण कोणीतरी तो रस्ता बनवलाय. आणि त्याच्या उपकाराची कधीच उतराई आपण होऊ शकणार नाही. आपल्या ताटात येणारं जे जेवण आहे ते कष्टकऱ्याच्या कष्टातून आलेलं आहे. आणि म्हणून
तुम्ही सगळ्यांनी असंच क्षेत्र निवडा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला झोकून देऊ शकता. झोकून देऊन काम करण्या इतका आनंद आळशीपणे काम करण्यात नाही. कुठेच आळस करून आनंद मिळवता येऊ शकत नाही. आळसासोबत आनंदच येऊ शकत नाही. वेड्यासारखं ज्याला तहान भूक हरकून काम करता येऊ शकतं असं क्षेत्र तुम्ही निवडा. ते क्षेत्र तुम्हाला आनंद देईल. ते क्षेत्र तुम्हाला सर्व प्रकारच्या प्रतिष्ठा सुद्धा देईल. कारण पदावरून प्रतिष्ठा ठरत नाही. प्रतिष्ठा ह्या त्या पदावरती काम करणारा माणूस हा किती चांगल्या पद्धतीने काम करतोय यावरती ठरतं. अनेक पदांवरती अनेक माणसं राहून गेले तरी आपल्याला काही ठराविकच माणसं का आठवतात? सगळी का नाही आठवत आपल्याला? कारण सगळे देत नाहीत तेवढा न्याय. जे न्याय देतात ते आपल्याला आठवतात. म्हणून आपण त्या पद्धतीचं होण्याचा प्रयत्न करूया. आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्या आर्टिकल्समध्ये ज्या फंडामेंटल ड्युटीज आहेत, त्या फंडामेंटल ड्युटी मधली एक ड्युटी आहे बरं काही. जे क्षेत्र निवडू त्याच्यात एक्सेलन्स करण्याची ड्युटी आहे सिटीजन ऑफ इंडियाची, प्रत्येक नागरिकाची. त्यामुळे आपण सगळे तो चांगला नागरिक होण्याचा प्रयत्न करूया. आणि तो चांगला नागरिक घडवण्यासाठी अनेक शाळा कार्यरत आहेत. ह्या शाळेची जी भर पडणार आहे, जिचा कार्यक्रम ज्या शाळेची पायाभरणी जिजाऊ महोत्सवासारख्या सुंदर कार्यक्रमाने होत आहे, मला वाटतं अशी अपेक्षा आम्ही तुमच्याकडून नाही तर कोणाकडून ठेवायची. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना यासाठी खूप शुभेच्छा. आणि पोपटराव पवार सर अजून आलेले नाही आहेत, परंतु एक त्यांची आठवण सांगायला मला आवडेल. मी इयत्ता 10वी मध्ये होते त्यावेळेला शाळेत पहिली आल्याबद्दल पोपटराव पवार साहेबांच्या हस्ते शेवगावमध्ये माझ्या शाळेत माझा सत्कार झाला होता. आणि त्यानंतर आज मी त्यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करत आहे. त्याचा मला खूप विशेष आनंद आहे. जेव्हा जेव्हा शाळा हे नाव कुठे उच्चारलं जातं, माझ्या समोर येतं, तर मी म्हणेन की कोणत्याही पद्धतीची शाळा जिथे आपण शिक्षण घेतो ते आपलं दुसरं माहेरच असतं. आणि ते माहेर पण कुठंतरी संपायला लागलंय, ते आजोळ पण कुठंतरी संपायला लागलंय. ते पुन्हा या शाळेच्या निमित्ताने पुढे येऊ. मी आता रिसेंटली 1 महिन्याच्या कोर्ससाठी हैदराबादमध्ये होते, नॅशनल पोलीस अकॅडमी. ती आमची अल्मा मॅटर आहे, जिथे आम्ही सर्व IPS आमचं प्रथम बेसिक ट्रेनिंग घेतो 1 वर्षाचं. आपल्या शाळांमध्ये तर आपण वर्षानुवर्ष शिकत असतो, तिथे आम्ही 1च वर्ष शिकतो आणि नंतर प्रत्येक जो मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्याच्या निमित्ताने म्हणजे 3-4 वर्षातून एखाद महिना तिथं आमचं प्रशिक्षण असतं. पण तिथं परत गेलं ना की परत आईकडे परत आल्यासारखं वाटतं. एवढी आपुलकी आहे. तर तेवढीच आपुलकी या शाळेनं, जी आता खूप कमी होताना दिसतीये. जे शिक्षक आमचे होते, दसऱ्याच्या वेळेला पूजा मांडली जाते सरस्वतीच्या समोर, है ना? तर ती पूजा आम्ही लहान असताना दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बांधायचो आणि आमच्या बाईंना द्यायचो. कारण आदल्या दिवशी जी सरस्वतीचा मान आहे तो दुसऱ्या दिवशी शिक्षिकेचा मान आहे. तर हे दोन्ही ठिकाणून येणारे रिलेशन आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा हे रिलेशन्स आपल्या शिक्षकांसोबत, शाळेसोबत जपले पाहिजे. आणि शाळेनं सुद्धा विद्यार्थ्यांनी असे रिलेशन जपावेत, ही क्वालिटी, हा दर्जा मेंटेन करायला हवा. त्यामुळे खूप माझं लांबलेलं मनोगत मी इथं आवर्त घेते आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांना आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग काम करण्यासाठी मनापासून भरभरून शुभेच्छा देते. शाळेचा हा पहिला कार्यक्रम आहे. असेच छान छान कार्यक्रम प्रत्येक वर्षी इथं होत राहू देत. इथल्या विद्यार्थ्यांना, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना भेटण्याची अशीच संधी मिळू देत, अशी मी विनंती करते. आणि मला या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. जय हिंद.